श्री दत्त जयंती उत्सवाचे औचित्य साधून आमदार महेशदादा लांडगे स्पोर्ट फाउंडेशन व कुंदन भाऊ काळे मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची 3 ते 5 डिसेंबर 2025 या कालावधीत यशस्वी सांगता झाली। या 3 दिवसीय स्पर्धेत महाराष्ट्रातील नामांकित पुरुष व महिला संघांनी सहभाग नोंदवून आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले। स्पर्धेच्या अंतिम दिवशी आमदार महेशदादा लांडगे यांनी उपस्थिती लावून खेळाडू आणि नागरिकांना मार्गदर्शन केले। कबड्डीच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करताना ते म्हणाले की हे आत्ताचे सामने मातीवरती खेळवले गेलेले आहे, परंतु पुढील सर्व सामने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॅटवरती घेण्यात येतील आणि ती संपूर्ण मॅट मी माझ्या आमदार निधीतून उपलब्ध करून देईन। आमदार लांडगे यांच्या या घोषणेमुळे स्थानिक खेळाडू व कबड्डी प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। शिवशक्ती क्रीडा मंडळ, आमदार महेशदादा लांडगे स्पोर्ट फाउंडेशन आणि कुंदन भाऊ काळे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनची या स्पर्धेला अधिकृत मान्यता लाभली होती। या स्पर्धेत पुरुष निमंत्रित संघांसाठी राज्यस्तरीय खुला गट आणि महिला निमंत्रित संघांसाठी जिल्हास्तरीय गट अशा 2 विभागात चुरशीचे सामने झाले। विजेत्या संघांसाठी ठेवलेल्या आकर्षक बक्षिसांची रक्कम ही खालील प्रमाणे होती। पुरुष गट प्रथम क्रमांक 71,111 रुपये, द्वितीय क्रमांक 51,111 रुपये, तृतीय क्रमांक 31,111 तर चतुर्थ क्रमांक 21,111 रुपये। तर महिला गटासाठी प्रथम क्रमांक 21,111 रुपये, द्वितीय क्रमांक 15,111 रुपये, तृतीय क्रमांक 11,111 रुपये तर चतुर्थ क्रमांक 11,111 रुपये होते। 3 दिवसीय चाललेल्या या कबड्डी महासंग्रामात अनेक रोमांचक लढती कबड्डी प्रेमींना पाहण्याची संधी मिळाली आणि खेळाडूंच्या जबरदस्त उत्साहामुळे स्पर्धेला विक्रमी यश प्राप्त झाले। राज्यस्तरीय खुल्या गटाच्या निमंत्रित भव्य कबड्डी स्पर्धा या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी होत्या। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले गोडेगावातील सर्व सन्माननीय माझ्यापेक्षा जे श्रेष्ठ असतील सगळे माझे मार्गदर्शक, व्यासपीठावर सर्व मार्गदर्शक, आमच्या कुंदनचे सर्व मित्रमंडळी, सगळे तरुण सहकारी, आज तळ्याचे आनंदाला दत्तात्रय आबा काळे या कबड्डीपटूंच्या क्रीडा नगरीमध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो। उपस्थित सर्व बंधू भगिनींचं, खेळाडूंचं, सर्व टीमचं मनापासून स्वागत करत असताना 6 वर्ष झालं सातत्याने यावर्षी या स्पर्धा या गोडेगावच्या नगरीमध्ये, पवित्र नगरीमध्ये या स्पर्धा संपन्न होते। गोडेगावचा उल्लेख करताना या आंबेगावमध्ये या कबड्डीच्या माध्यमातून, आंबेगाव तालुक्यामध्ये कबड्डीच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू या राज्यासाठी, देशासाठी देण्याचं काम या घोडेगावच्या या भूमीतून झालेलं आहे। अनेक खेळाडू आज राज्याचं, देशाचं प्रतिनिधित्व करत असताना हा खेळ, कबड्डी हा खेळ हा कायम या घोडेगावच्या भूमीमध्ये खेळाडूंच्या माध्यमातून चालू ठेवण्याचा उपक्रम माझ्या या सगळ्या सहकार्याने केलेला आहे। उद्घाटनाच्या निमित्तानं आदरणीय उद्योगपती देवेंद्रभाई शाह आणि काल आदरणीय राज्याचे नेते आमदार आदरणीय दिलीप वळसे पाटील या ठिकाणी येऊन गेले। मी आज बक्षीस समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी आलो। मी कुंदनला या निमित्तानं एक विनंती नक्की करेल, पुढल्या वेळेस ज्यावेळेस या स्पर्धा या ठिकाणी होतील त्यावेळेस त्या मॅटवर झाल्या पाहिजेत। मॅटवर या स्पर्धा झाल्यामुळं काय होईल, खेळाडू आज नॅशनल, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ज्यावेळेस स्पर्धा करतात त्यावेळेस त्यांना मॅचची फार गरज असते आणि पुढल्या वेळेच्या दोन्ही मॅच माझ्या आमदारांनी या ठिकाणी आपल्या मंडळाची भूमिका
खेळाडू घडणं, खेळाडू तयार होणं, त्याच्यामुळे किती कष्ट असतं त्यांचा आपण मोल करू शकत नाही. पण एक मातीची निर्मित असलेला हा खेळ, आपला रांगडा खेळ, हा आज आंतरराष्ट्रीय लेवलवर अत्यंत उच्च स्थानावर आहे. त्यामुळे मला असं वाटतं ज्यावेळेस पण राज्याचा संघ निवडला जाईल, देशाचा संघ निवडला जाईल, त्यावेळेस आपल्या या मातीतल्या खेळाडू, राज्यातल्या खेळाडू टीममध्ये, देशाच्या टीममध्ये आपल्या जिल्ह्यातले खेळाडू असावे. हा माणूस जसा पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा, तसा आपण सगळ्यांनी सहकार्य करणाऱ्या, यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांचा असावा. म्हणून कुठल्या ज्या काही स्पर्धा होत्या त्या स्पर्धा या युनिव्हर्सिटी त्यावेळेस कुंदन मॅटवर या स्पर्धा झाल्या पाहिजे. आणि आता तुझ्याबद्दल काय बोलू, तू भोसरीमध्ये तसं आता सगळ्या आंबेगाव तालुक्याला माहिती आहे की कुंदन माझ्या किती जवळच आहे. आता मी ते येतो रस्त्यावर उभा होता, त्याचं स्पर्धेवर लक्ष नव्हतं. मला इथे येतो त्याने जवळजवळ 100चा आकडा कॉल केला, एवढा फोन केला असतो मला. पण मी त्याचा फोनच उचलत नव्हतो. मला जाऊन आपण तिथे उभं राहायचं म्हणजे त्याला बरं वाटलं. त्याने मला पाहिलं, त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याचे चुलते असतील आमच्याकडं पोलीस म्हणून काम करतायत, त्याचे किंवा दुसरे चुलते डॉक्टर म्हणून काम करतायत, त्याचे चुलत भाऊ, हे सगळीच लोक माझ्या राजकीय प्रवासामध्ये म्हणण्यापेक्षा म्हणजे कौटुंबिक जो पण काय प्रवास आहे सुखदुःखाचा, त्याच्यामध्ये अंगाला लावून माझ्या प्रत्येक समस्येमध्ये हा सगळा काळ परिवार माझ्याबरोबर उभा आहे. त्यामुळे हा परिवार माझ्यापासून वेगळा नाही, हा माझाच परिवार आहे. या परिवाराच्या या निमंत्रणाला स्वीकार देऊन परत आपल्या या शिवशक्ती क्रीडा मंडळाच्या निमित्तानं आपण सर्वजण आज आपल्या सगळ्यांचं स्वागत, सगळ्या खेळाडूंचं स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. असाच उपक्रम हा स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी चालू राहावा हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देत ठेवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.